मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये इशारा सभा होत आहे आणि या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी बच्चूभाऊ कडू आले आहेत। भाऊ, जरांगे पाटलांची भेट घेणार आहे, काय चर्चा होणार आहे? मी एक कार्यकर्ता म्हणून आलेलो आहो। जो काही शब्द आपण दिलेला आहे त्या शब्द माझी आजची भूमिका एक कार्यकर्त्याची आहे आणि कशा पद्धतीने उद्या जर 24 तारखेला जायचं असेल तर आपण आंदोलनात सहभागी व्हावं या उद्देशातून मी आलेलो आहो। आणि आमदार जर असलो तर मराठा जास्त आणि सरकार कम अशा भूमिकेत आपली भूमिका आहे। एकंदरीत आता जो विषय राहिलेला आहे हा शक्तीपेक्षा युक्तीचा जास्त आहे आणि शब्दाचा खेळ आहे। यामध्ये ही लढाई जिंकल्या गेली पाहिजे आणि त्याच्यासोबत सगळ्यांचं भलं कसं होईल, मराठ्यांसोबत हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाज कसा वाचवता येईल आणि त्या दृष्टिकोनातून कसे पावलं टाकता येईल, जेणेकरून जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली त्यामध्ये सगळे सोयऱ्यावर वेगवेगळे अर्थ काढले गेले, पण त्यांच्या भूमिकेमुळे इतरही समाजाचं भलं होऊ शकतं, हे फार महत्त्वाचं आहे। त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्यामध्ये जर आपण विचार केला तर मराठ्यांसोबत इतरही लोकांना जातीचे दाखले काढताना खूप अडचण होते। त्याचाही खरं तर निवाळा कसा होऊ शकतं आणि तो शब्दाच्या खेळात जर हे जिंकता आलं तर सगळ्या समाजाचं भलं होते मराठ्यांसोबत। शिष्टमंडळासोबत आपण पण होतात, चर्चेमध्ये होतात, पण जो आईची जात मुलांना लागू शकत नाही असं आपण म्हटलात, त्याच्यामुळे देशामध्ये काय वेगळं वातावरण निर्माण होईल? नाही, कसं आईची जात ही आपल्या पुरुषप्रधान याच्यामध्ये लागूच शकत नाही आणि ते सगळ्यांना कबूल पण केलेलं आहे। त्याचा अर्थ वेगळा काढला गेला हा भाग अलग आहे। तुम्ही एक सांगा का एखाद्या कुटुंबामध्ये आईची जात आपण मुलाला लावली, पहिल्या मुलाला आईची जात लावायची आणि दुसऱ्या मुलाला बापाची जात लावायची, तर एका कुटुंबात 2 जाती तयार होईल ना, म्हणजे त्याचे फायदे घेईल। तर ते होऊ नये, कारण त्याचा वेगळा अर्थ काढला गेलेला आहे। जरांगे पाटलांचंही तसं काही मत नाही आहे का आता आईची जात आपण लावली तर किती लागेल मराठ्याला? एका गावात किती विदर्भातल्या सोयरीक झाल्या, कुंब्याच्या पोरीसोबत किती सोयरीक होतं? 100पैकी 5-6। सर्वांचा प्रश्न मिटेल का त्याच्यात? नाही मिटणार। प्रश्न सगळ्यांचे मिटले पाहिजे, ह्या भूमिका महत्त्वाची आहे। सरसकट ऐवजी सोयरे शब्द आलेला, सोयऱ्यांना रक्षण भेटलं पाहिजे नोंदींच्या आधारे, आणि त्याच्यावर सगळी बैठक किंवा चर्चा अडकलेली आहे। याच्यातून काय निघतं? सगळ्या सोयरीची व्याख्या करणं फार महत्त्वाची आहे। सगळ्या सोयरीची व्याख्या काही लोक वेगळ्या पद्धतीने करतात, काही वेगळ्या पद्धतीने करतात। त्या सगळ्या सोयरीच्या याच्यामध्ये जर स्पष्ट आपण भूमिका घेतली आणि त्याची एक व्याख्या तयार केली तर ह्या शब्दाचा खेळ आहे। यामध्ये व्याख्या करताना चुकीची केली तर ते अंगलट येऊ शकतं आणि ते बरोबर सगळ्यांच्या समावेशक जर आपण केली तर ते सगळ्यांना फायद्याचंही होऊ शकतं। ते एकट्याच मराठ्यांना नाही तर सगळ्यात जास्त विमुक्त भटक्या जमाती लोकांनाही फायदा होऊ शकतं आणि त्यांचेही दाखले भेटत नाही आणि ही सगळ्यांना येणारी अडचण आहे। ते या निमित्तानं जर सुटली तर जरांगे पाटील साहेबांचं आजचं आंदोलन मला असं वाटतं ते मराठ्यांच्या प्रती आदर निर्माण करणारं तर राहीलच, पण इतरही समाजांसाठी ते आदर करणारं राहू शकतं। परंतु सरकार कुठंतरी शांत दिसतंय, कुठं प्रक्रिया दिसत नाही मराठा आरक्षणासंदर्भात, कारण सोयरे शब्दावर शिष्टमंडळी आलं होतं बोलण्यासाठी। तुम्ही त्या 2 शब्द राहिलेत, जरांगे पाटील म्हणतायत, ते 2 शब्द काय आहेत नेमके आणि कधी निघणार याचा तोडगा? निघेल। मला असं वाटतं का सरकारची भूमिका ही सकारात्मक आहे। नाही म्हटलं नाही कधी सरकारनं की बा आम्ही असं करू शकत नाही। आता याच्यातून काय होते का कधी कधी हा वाटाघाटीचा भाग आहे, कशा पद्धतीनं आपण समोर गेलो पाहिजे आणि त्या म्हणजे दोनही गोष्टी साध्य कशा करता येईल का। एका एवढा मोठा समाज जर पेटून उठत असेल आणि इतक्या वर्षापासून तो लढता काही भेटत नसेल तर त्याच्या भावना सरकारनं जपणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं। कारण ज्यांना आरक्षण भेटलेलं आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या भावना वेगळ्या आहे आणि ज्यांना आरक्षणच भेटलं नाही त्याच्या भावना साहजिकच उग्र असणार, कारण तो वंचित राहिलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीपासून। तर त्यांच्याप्रती सरकारच्या भावना ज्या पाहिजे आहे त्या सकारात्मक आणि व्यवस्थित सध्या तरी आहे, फक्त आता त्याच्यात तोडगा काढायचा आहे। आम्ही म्हटलं ना का हा शक्तीपेक्षा युक्तीचा आणि शब्दाचा थोडासा खेळ बाकी आहे। त्याच्यामध्ये जरांगे पाटील ज्या पद्धतीनं म्हणतात त्या पद्धतीनं त्याला यश आलं पाहिजे एवढी भूमिका आमची आहे। 24 तारीख उद्या 24 तारीख आहे, जे अल्टिमेटम आहे, सरकारनं वेळ मागून घेतला होता, उद्या संपते। जरांगे पाटील इशारा देणार आहेत, आंदोलनाची नवी दिशा ठरवणार आहेत। तुम्ही पण त्यामध्ये प्रहार संघटना तुम्ही सहभागी होणार आहेत? मी व्यक्तिगत माझी भूमिका एक कार्यकर्ता म्हणून राहील आणि मी सहभागी होईल।
म्हणजे मी काही शब्द दिलेला आहे. मी शब्द देऊन फिरवणाऱ्यापैकी नाही आहे आणि मला त्याचं राजकीय काय माझ्या मतदारसंघात परिणाम पडतं याची आपण चिंता न करता आखरी त्यावेळेस मला असं वाटत होतं का उपोषण सोडायच्या वेळेस का जरांगे साहेबांचं उपोषण सुटणं हे प्राथम्य होतं माझ्यासाठी, का त्यांच्या जीवावर काही झालं नाही पाहिजे. त्यावेळेस उपोषण सुटणं माझ्यासाठी प्राथम्य होतं. आरक्षण दुय्यम बाब होती. आता आरक्षण पहिलं बाब आहे आणि जरांगे पाटील आता इथं दुय्यम स्थानी आहे. म्हणजे माझं असं मत आहे का तेव्हा जर ते उपोषण सुटलं नसतं, कदाचित एक सेनापतीच जर तिथं अडचणीत आला असता तर आरक्षणाचं वाटोळं झालं असतं. तेव्हा त्या भूमिकेत आम्ही जे काही शब्द दिले ते एक समाजाचं म्हणून नाही तर महाराष्ट्राचं म्हणून आम्ही कसं समोर जाता येईल त्या भूमिकेत आपण ते शब्द दिला आणि तो शब्द मी पाळला पाहिजे. पण त्या ठिकाणी शिष्टमंडळात कायदेतज्ञ होते, मंत्री होते, सगळ्यांनी मिळून ते शब्द दिलेत, त्यावेळेस तुम्हाला कळाले नाही का जरांगे पाटील यांचं एक त्याच्यामध्ये नाराजी आहे? त्यांचं म्हणणं बरोबर आहे का बा तुम्ही जेव्हा लिहून दिलं शब्द तेव्हा आखरी प्रत्येकाची तेव्हा येणारची भूमिका होती का उपोषण सुटलं पाहिजे. आमची भूमिका काय होती का त्यांच्या तब्येतीवर, म्हणजे मी जेव्हा समाजात काही फोन मला याचे का लोकांचे मॅसेज तेव्हा जर पाहिले का आरक्षण नंतर भेटन पण पाटलांनी पाणी तरी प्यावं, अशा भूमिका समाजाच्या होत्या. समाजाचं मन तसं होतं आणि त्यावेळेस ते शब्द दिले तर त्या शब्दाचा काही लोकांनी काढलेला गैरअर्थ हा चुकीचा आहे. त्याला धरून अधिक चांगला मजबूत कसं करता येईल. आखरी काय आहे का जेव्हा मी आरक्षण देतो तेव्हा सुलभ पद्धतीनं त्याला जातीचे दाखले भेटले पाहिजे, हे तर स्पष्ट आहे. ते कुठल्याही समाजाचे असू दे. का एकदा आपण जाहीर केलं ना का बा तुम्हाला कर्जमाफी झाली तर मग 10 डाव बँकेत जायची गरज नसली पाहिजे. एका चक्रात त्याची कर्जमाफी झाली पाहिजे. अशी सुलभता त्याच्या दानाची आहे. आता भेट घेणार आहात, नेमके कुठले मुद्दे चर्चा करणार आहात किंवा मुख्यमंत्र्यांचा काही संदेश तुम्ही घेऊन आलात? मी काही संदेश घेऊन आलो नाही. मी एक कार्यकर्ता म्हणून कालपासून इथं आहे आणि जरांगे पाटील साहेबांचा किंवा मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी इथं आता उपस्थित आहो. आता यामध्ये उद्या आंदोलन होत असेल तर उद्या आम्ही आंदोलनात सहभाग घेऊ. नक्कीच हे होते बच्चू कडू आणि जरांगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनात उद्यापासून सहभागी होणार आहेत. कॅमेरामॅन हर्षलसह संजय सरोदे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.